भरल्यासारखी नाही दिसत आहे इकडून आणि हा तर पुरा कच्चाच आहे पहा इकडं. आणि एक गोष्ट, तुम्हाला जर वाघ पाहायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही आलो आता आमच्या धानाच्या वावरात आणि इकडे पाहू शकता किती म्हणजे पूर्ण धान असा पूर्ण भरला नाही पण भरला आहे आणि हिरवंगार आहे काही काही आणि पूर्ण कोणकोणता कापाचा झाला आहे. तर जवळून दाखवतो तुम्हाला आता मी. तर पहा गाईस, अंदर कॅमेरा नेऊन दाखवतो. पहा, दिसत असेल तुम्हाला एक नंबर. पहा आणि लोंब दाखवतो. पहा लोंब, पहा गाईस, खतरनाक किती सुंदर दिसत आहेत. काही काही हे लोंब दिसत आहेत तुम्हाला. आता हे लोंब भरले आहेत आणि काही काही असे हिरवे आहेत पाहू शकता तुम्ही. तर हे हिरवे आहेत त्याच्यामुळे आत्ताच कापायला जमणार नाही. तर आपण कापू काही दिवसानंतर, म्हणजे अजून 7-8 दिवस तर लागतीलच भरायला धान पूर्णपणे. आता भरले आहेत थोडे थोडे पण हिरवा दिसत आहे पानोऱ्या आणि हे बांधी थोडीशी बरी वाटत आहे. तर पहा इकडं हेवाली बांधी म्हणजे आहे तशीच पण थोडीशी आहे चांगली कापण्यालायक, पण बाकीचा सर्व झाल्याशिवाय काही कापून नाही आपण. तर आम्ही इथं पिढ्यावर बसलो आणि आज सकाळी चाललो होतो इकडं. याला बसू दे, व्ह्यूला थोडासा बसू दे. तर हा पहा पिढा एक नंबर येतं आणि साशा जो की विटा बनवायचा आहे. तर इथं आम्ही बसलो नाहून आणि एक नंबर शांत शांत जीव लागत आहे. कारण इकडं पहा हवा येत आहे किती सुंदर आणि पक्षी उडत आहेत एक नंबर, त्यांचा आवाज येत आहे एक नंबर वाटत आहे. कसं वाटत आहे तुम्हाला? हॅलो गाईज करून टाका. हां, तर यांच्यासोबत मी आलो होतो. मी एकटाच येणार होतो पण विहर्ष म्हणते का मी पण येतो, तर त्याच्यामुळे त्यालाही घेऊन आलो. कारण त्यांनी पाहिलं नव्हतं असं धान. पाहिला होता मागच्या वर्षी पण ह्या वर्षीचा त्याचा पहिला एक्सपिरियन्स आहे असा. तर कसं वाटतंय व्ह्यू? चांगला वाटतंय ना? मम्मी पप्पाला सांगशील? का सांगशील? धान पागासाठी आलो होतो म्हणशील? तर पहा एक नंबर वाटतंय. मलाच एवढं वाटतंय शांत शांत. तर इथं पण एक गोष्ट कमी, म्हणजे इथं एक जसं आपल्या वावरामध्ये एक झाड आहे निंबाचा, तशासारखी एक झाड असता तर एक नंबर शांती शांती सावलीत एक नंबर व्हिडिओ बनवायला झाला असता. आणि इकडं माझ्या मागं पाहू शकता जवळच गावच लागून आहे. तर इकडे दिसत असेल तुम्हाला तो चिंचेचं झाड आहे एक बहुतच मोठा आणि गावच लागून आहे. आणि आजच आमची एक हार्वेस्टर जी आहे आली आहे. तर हार्वेस्टर तिकडं गेली आहे कापासाठी धान. तर तिकडं तर मी जाऊ नाही शकत कारण खूप लांब आहे. तर दाखवतो पहा, दिसत असेल तर तुम्हाला. पहा ते पांढरीवाली झूमही करताना येत आहे कारण मी आज जो ब्लॉग आहे तो मी आज बनवत आहे सेल्फी स्टिकनं ब्लॉग बनवत आहे, त्याच्यामुळे थोडासा झूम करायला प्रॉब्लेम येत आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, म्हणजे मी ब्लॉग बनवत आहे तर थोडासा कन्सिस्टन्सी माझी चुकल्यासारखी वाटत आहे. म्हणजे रोज माझा आता 2-4 दिवस झाले मी सकाळी जे ब्लॉग आहे ते अपलोड करू शकत नाही आहे. तर आजपासून तुम्हाला डेली मी ब्लॉग नाही का 8 वाजता अपलोड करीन. तर त्यासाठी सॉरी गाईज, कारण मी माझा एक दिवस ब्लॉग बनवला नव्हता. तर मी का करत होतो, आज ब्लॉग बनवला तो आजच अपलोड करत होतो रात्री 10 वाजतापर्यंत. तर आज मी 2 ब्लॉग शूट करीन आणि आज एक अपलोड करीन, म्हणजे 8 वाजता आज अपलोड करीन हा ब्लॉग. आणि उद्या ब्लॉग आहे तो आजच शूट करीन, म्हणजे 2 ब्लॉग शूट करणार आहो आज मी. तर त्यासाठीच मी आज सकाळी इकडे आलो आणि मला तर पाहायचंच होतं. एवढे दिवस झाले म्हणजे धान लावले होते, त्याच्यानंतर 1-2 महिन्यानंतर आलो होतो. त्याच्या बाद आता एवढा निसवला धान तेव्हाच आलो आम्ही. आणि इकडे थोडासा खराब धान दिसत आहे. पहा इकडं थोडासा भरल्यासारखी नाही दिसत आहे इकडून. आणि हा तर पुरा कच्चाच आहे. पहा इकडं हा एवढा कच्चाच आहे आणि पूर्ण बांध्या दाखवू तुम्हाला. पहा हा आहे पूर्ण एवढा धान लावला आहे, पूर्ण 3-4 एकर तरी धान लावला आहे. आणि तो पूर्ण वाजच आहे, परिपक्व चांगल्याने कापायचा वाजच आहे. तर म्हणूनच हार्वेस्टर वगैरे लावली नाही. आणि 2-3 वर्ष गेले, 2-3 वर्ष झाले आम्ही धान जे कापत आहोत ते हार्वेस्टरनंच कापत आहोत. कारण तर बायाही वेळेवर भेटत नाही, काही नाही. आणि घरीच हार्वेस्टर असल्यामुळे त्याच्यानंच कापतो. तर लवकरच होऊन जाते सर्व काही, तेवढा काही वेळ लागत नाही. आणि तुम्हाला जर हार्वेस्टरचा पाहायचा असेल व्हिडिओ तर मागील माझे व्हिडिओ पाहू शकता. नाही तर 2-3 दिवसात आता मी तुम्हाला एक हार्वेस्टरचा ब्लॉग दाखवून देईन.
कशी कापते काय कापते तर मशीन ते तुम्हाला दाखवून देईन. आणि एक गोष्ट, तुम्हाला जर वाघ पाहायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तुम्हाला एक दिवस मी वाघ नक्की दाखवेन. कारण तर आमच्या गावात नाही का रोजच आता वाघ निघत आहे, गावात नाही तर कॅनलमध्ये नहरामध्ये वाघ निघत आहे. तर त्यासाठी लोक खूप बाहेरून येत आहेत, कार धरून येत आहेत सकाळीच. आत्ता मला इकडून कार जाताना दिसली म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की पाहायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला दाखवीनच, आता 2-3 दिवसात वाघ दाखवून देईन. कारण ते एक वाघ नाही निघत आहे गाईस, 4 वाघ निघत आहेत. तर लोक खूप दुरून दुरून पाहायला येत आहेत. पैसे देऊनही वाघ पाहायला जातात कुठं तरी दिसत नाही, आणि इकडं फ्रीमध्ये दिसत आहेत. आत्ता एक इकडं कार गेली म्हणून तुम्हाला म्हणत होतो. आणि आता मी व्लॉगही आपला एंड करून टाकतो, कारण हा व्लॉग मला एडिट करून आता अपलोड करायचा आहे आजच, आणि एक नंतर शूट करायचा आहे. तर थैंक्स फॉर वॉचिंग गाइस. मिलता हूँ मैं आपको मेरे नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए बाय. जय हिंद, जय भारत. चैनल पर न हो तो सब्सक्राइब करना, पसंद आया वीडियो तो लाइक कर देना. बाय बाय. आपको तो जय हिंद भारत